नमस्कार मित्रांनो, मी आपला मित्र अमित केसरकर. मी बोलवतो तुम्हाला ट्रॅक इव्हेंट दाखवतो. ते ट्रॅक इथे या ठिकाणी आहे. हा ट्रॅक तुम्हाला मी दाखवला होता. त्याच ट्रॅकवर आज एक मित्र आपला लावलेला आहे. आज कुठून आला आहे, त्याचं नाव काय आहे आणि त्याला त्याचा एक्झामचा स्कोअर काय आहे. आता फिजिकलचा स्कोअर मी तुम्हाला सांगणार नाही, कारण की ह्या ठिकाणी रोड कसा आहे हा फक्त आज तुम्हाला सांगेल. मी जर तुम्हाला सांगितलं तर तुम्हाला समजणार की बाबा हे काहीतरी वेगळं सांगायला किंवा मोठं मोठं काहीतरी सांगायला आहे. त्यामुळे हा मित्र कुठून आला पहिला याला विचारा. याला मी विचारतोय, तुम्ही ऐका आणि मग समजेल तुम्हाला 100% हा रोड कसा आहे आणि मिनिमम किती मार्क पडणार आहे मित्रांनो, तुम्हाला पण आणि मुलांना पण आणि मुलींना पण. तर तुम्ही कुठून आलाय? असं शिर्डीवरून आलाय. आपलं नाव? अक्षय पवार. बघा, लक्ष द्या, शिर्डीवरून आलाय. याचं आज कागदपत्र व्हेरिफिकेशन आहे. जो सकाळी 5 वाजता या ठिकाणी लक्ष्मी टेकडी कागलेमाडीचा जो रोड आहे त्या रोडवरती आला होता. काल रात्री त्यानं मला फोन केला होता. 3 ते 4 आठवडे झालं आमचं संभाषण चालू आहे की बाबा फिजिकल कशा पद्धतीने होईल किंवा रोड कोणत्या पद्धतीनं आहे किंवा फिजिकल कुठं होणार आहे. हा सगळ्यात महत्त्वाचा हा व्हिडिओ असणार आहे, कारण की अजूनपर्यंत कुठल्याही यूट्यूबरवाल्याने किंवा कुठल्याही आपल्या मित्रांना हा रोड दाखवलेला नाही आहे आणि हा रोड मी पहिल्यांदा दाखवला होता. फिजिकलच्या अगोदर इथं ग्राउंड येणं असं का वाटलं तुम्हाला पहिला? सर एकदम भारी वाटतं का, कारण नवीन रस्ता असेल थोडं हे होतं, असं येऊन गेलं म्हणजे समजत बाबा कसं चढ उतार. या ठिकाणी आता तुम्ही सुरुवातीला धावला त्याला मला काय वाटलं की बाबा आपल्याला त्या पेसनं आपण जाऊ शकतो शेवटपर्यंत किंवा नाही? हो वाटलं सर, कारण प्रॅक्टिस सगळं अवलंबून प्रॅक्टिसवर अवलंबून आहे मित्रांनो, लक्षात ठेवा. एकदम भारी ट्रॅक आहे. चढ उतार एकदम म्हणजे असं समान आहे. म्हणजे मिनिमम 2800 मीटर किंवा 2600 मीटर चढ असेल किंवा उतार असेल, दोन्हीपैकी एक सेम असणार आहे. बरोबर आहे? जेवढं म्हणजे नॉर्मल चढ आला तेवढाच उतार येतो एकदम. परत बघा, लक्ष द्या मित्रांनो, जेवढं तुम्ही चढ करणार आहे तेवढं उत्तर द्या. जाताना ताकद लावायचं, येताना फक्त स्टेप ठेवायचा. त्या पद्धतीने जर तुम्ही मिनिमम किती मार्क पडतील असं वाटतंय सगळ्या मुलांना? सर 60-70 ची रेंज असं प्रॅक्टिसवर अवलंबून. प्रॅक्टिसवर अवलंबून, लक्षात ठेवा. मिनिमम आता आपल्याला काय वाटतंय बाबा 116 मार्क घेणारा विद्यार्थी या ठिकाणी धावू शकतोय काय? हो धावू शकतोय, पण मग पूर्ण केलं पाहिजे त्यांनी. कम्प्लीट केलं तरी अंदाजे किती स्कोअर होईल त्यांचा? 40-50 या रेंज मध्ये व्हायला पाहिजे. बघा मित्रांनो, मी तुम्हाला सांगितलं होतं जो 116 किंवा 100 प्लस जे विद्यार्थी आहेत त्या ठिकाणी धावत असताना त्यांचा स्कोअर 85 ते 50 याच्या दरम्यान होणार आहे. त्यामुळे जे कमी मार्क आहेत, आता 60, 70, 80 वाले जे आहेत त्यांनी जर 80 वाल्यानं समजा 70 मार्क घेतला तर तो भरती होईल असं वाटते का? हो सर नक्की, कारण त्यांची टोटल त्यांना जास्त होती. बघा, लक्ष द्या मित्रांनो, जर मिनिमम 100 मार्क एका पोरग्याला त्यानं 50 मार्क घेतला आणि ज्या पोरग्याला जर 80 मार्क असेल आणि त्यानं 70 मार्क घेतला, दोघांची बेरीज एकच होते. त्यामुळं प्रॅक्टिस करत राहा. आता सुरुवातीला सांगतो मी तुम्हाला, सुरुवातीला जो रोड आहे हा बरोबर 300 ते 400 मीटरचा हा रोड आहे. हा सरळ आहे. त्याच्यानंतर जराशी थोडी चढ आहे. चढ किती मीटर असं वाटते सुरुवातीला 300-400 मीटर झाल्यानंतर? हो नॉर्मल चढ असं 300 मीटर, पुढे उतार आहे आणि टर्निंग पॉईंट झाल्यानंतर जरा चढ आहे परत. बरोबर आहे? परत उतार लागतो. बरोबर आहे मित्रांनो, लक्ष द्या. हा मित्र आपला शिर्डीवरून कागदपत्र व्हेरिफिकेशनला आला होता. तिची इच्छा होती बाबा कागदपत्र व्हेरिफिकेशन सकाळी 9ला आहे. खरं तो इथं आला होता कारण की त्याला टायमिंग काढायचं होतं महत्वाचं. कारण त्याचं टायमिंग जर चांगलं गेलं तर तो व्हेरिफिकेशन सर्टिफिकेट करणार, लगेच तो गावी जाणार आहे. त्याच्यासाठी मी आज या ठिकाणी आलो होतो. त्याचबरोबर अनेक मित्र आपले आहेत जे नाशिकला पडलेले आहेत. नाशिकचा रोड आणि ह्या रोड मध्ये काय फरक वाटतं असं? नाशिकला लय मुलं म्हणते हार्ड ट्रॅक होता का, चढ होता आणि ते काही उन्हात पण ग्राउंड झालं ना आधीच्या बेसला. आपल्या या ठिकाणी पण उन्हात ग्राउंड होईल, कारण की या ठिकाणी अनेक विद्यार्थी तिथं जास्त प्रमाणात या ठिकाणी क्वालिफाय झालेले आहेत. नागपूर असेल किंवा ठाणे आणि कोल्हापूर ह्या ठिकाणी दिवसभर फिजिकल चालणार आहे. त्यामुळं फिजिकल करताना काय करावं असं वाटतंय? सर आता उन्हात करावी की सकाळी आणि संध्याकाळी तेवढी करावी? सकाळ आणि संध्याकाळीच करावी, कारण उन्हात लय अवघड आहे. उन्हात या ठिकाणी लय अवघड आहे मित्रांनो. जर समजा तुमचं उन्हात टायमिंग आलं तर मिनिमम 1 मिनिटाचा फरक पडणार. 1 मिनिट 10 मार्क म्हणजे 10 मार्क म्हणजे लय मित्रांनो. जर माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आता मी 1 ते 2 दिवसामध्ये तुम्हाला परत त्या ठिकाणी जाणार आहे. डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन तुम्ही साठी आलाय, बरोबर आहे ना? डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन साठी मित्र आला होता. आकाश पवार याचं नाव आहे. त्यामुळं तुम्ही पण या ठिकाणी मला मेसेज केला की तुमच्यासाठी पण मी इथे येणार आहे. तुमचं टायमिंग काय पडलं असं तुम्ही अंदाज सांगू शकता? आज टाइम करला 17-14. फिजिकलला आपल्याकडे अजून 20 ते 25 दिवस आहेत. होणार का 100%? हो 100%. 100% मित्रांनो सांगतोय. ह्या ठिकाणी जो 18 मिनिटात येणारा विद्यार्थी जो आहे ते 20 ते 25 दिवसामध्ये जर प्रोफेशनली प्रॅक्टिस केला
प्रोफेशनल डाएट केला तर 100% 17 मिनिटाचे आहे ना, 100% आउट आहे Track मित्रांनो. लय मस्त आहे. ट्रॅक एक नंबर आहे मित्रांनो. बिंदास राहा. सगळ्यांना सूचना आहे, जे कमी मार्क आहे ते फिजिकल आलं पाहिजे, कारण की या ठिकाणी जास्त मार्कवाले जे विद्यार्थी आहेत त्यांना मिनिमम 60-50 ची रेंज आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र.